ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी नम्रता वागळे। आपण पाहताय एबीपी माझा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी। सुशांत सिंग राजपूत प्रकरणात शरद पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलेली आहे। सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या पार्थ पवारांना आपण कवडीचीही किंमत देत नसल्याचं पवारांनी म्हटलंय। पार्थ पवार अपरिपक्व असल्याचंही शरद पवार म्हणालेले आहेत। काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केलेली होती। आणि शरद पवार यांनी अगदी काही वेळापूर्वी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण जाणून घेऊया। रात्रीचं बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे। परंतु सीबीआयच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं, माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे। पण कोणाला असं वाटत असेल सीबीआयची चौकशी करावी, त्याला कोणाचा विरोध असेल तर करायला पोलीस, मुंबई पोलीस याला गेले 50 वर्ष मी ओळखतो आणि माझा पूर्ण विश्वास पोलीस फोर्सवर आहे। त्यावर कोणी काय आरोप केले वगैरे ह्याच्यावर मी खरं जाऊ इच्छिता। माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्त्वाचा नाही। म्हणजे एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर निश्चित आपल्याला दुःख होतं, पण त्याची चर्चा ज्या पद्धतीने आज होते त्याच्याबद्दल मला थोडं आश्चर्य होतं। आणि शरद पवार यांच्या या वक्तव्यावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार दिलेला आहे। पार्थ अपरिपक्व असल्यामुळे त्याच्या मागणीला काडीचीही किंमत नाही असं शरद पवार यांनी बोललेले होते। मात्र त्यांच्या या वक्तव्यावरती पार्थ पवार यांनी मात्र बोलण्यास, कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। सीबीआय चौकशी संदर्भात पार्थ पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून मागणी केलेली होती। मात्र पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही किंमत देत नाही, कवडीचीही किंमत नाही असं शरद पवार यांनी सांगितलेलं होतं। आणि या सगळ्या संदर्भात आता नितेश राणे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहूया नितेश राणे काय म्हणतायत। आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतायत, आज परत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा है, थांबू नकोस मित्रा, असं म्हणत त्यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केलेली आहे। तर पार्थ पवार यांनी काही राजकीय चुका सुद्धा केल्याचं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। नेमक्या अशा कोणकोणत्या घटना आहेत ज्यामुळे कदाचित आजची प्रतिक्रिया आली असावी? तर पार्थ पवार यांनी अयोध्येतल्या राम मंदिरासाठी शुभेच्छेचं पत्र दिलेलं होतं। त्या सगळ्या संदर्भात शरद पवारांनी अंग काढलेलं होतं। सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतलेली होती, ज्यावेळेला सरकार हे सीबीआयकडे हा तपास देण्यासाठी पूर्ण विरोधात होतं। पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यातही पार्थ पवार यांनी पुढाकार घेतल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। तर लोकसभेच्या पराभवानंतर पार्थ पवार राजकारणामध्ये जास्त सक्रिय झालेले दिसून येत नाहीयेत आणि त्यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार नाराज आहेत का, अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आणि त्यातनं ही प्रतिक्रिया आली आहे की काय असं बोललं जात आहे। आणि आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणिक सध्या आपल्या सोबत आहेत। रश्मी, शरद पवार यांच्याकडनं अशा प्रकारची टोकाची प्रतिक्रिया येणं हे अगदी खूप विरळ असतं, इतके का तडकले असतील शरद पवार? जसं आपण पाहतो आहे नम्रता, खरं तर सुशांत सिंग प्रकरण जे आहे ते विशेषतः महाविकास आघाडी, शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना कुठेतरी राजकीयदृष्ट्या अडचणीत आणणारं ठरत आहे। अशा वेळेला जर आपण बघितलं, एकीकडून भाजपा जी आहे सीबीआयची मागणी केली, त्यांनी ईडीची मागणी केली, ईडीची चौकशी देखील सुरू केली आणि ह्या प्रकरणी अगदी आपण जसं म्हणतो अपेक्षा नसताना बिहार पोलीस देखील मुंबईत येऊन चौकशीसाठी ठेपले होते। आणि हे सर्व प्रकरण एकीकडे वाढत असताना आपण जे बघतो आहे, मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अडचणीत येत असताना खरं तर महाविकास आघाडीमधल्याच उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने ही मागणी करणं की सीबीआयची चौकशी करावी, ही मागणी कुठेतरी भाजपच्या मागणीसारखी होती। त्यामुळे महाविकास आघाडी एका पेजवर नाहीये का असा देखील सवाल सुरू झाला। शिवसेनेच्या गोटात कुठेतरी नाराजी होती, राष्ट्रवादीच्या गोटात देखील ह्याच चर्चा सुरू झाली की ही भूमिका त्यांनी मांडावीच का, कारण असंही गृह खातं जे आहे ते राष्ट्रवादीकडे आहे। त्यामुळे तुम्ही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता आणि उपमुख्यमंत्र्यांचाच मुलगा उपस्थित करतोय का, ही
देखील चर्चा सुरू झाली. त्यामुळे कुठेतरी दोन गोष्टी होत्या. एक तर डॅमेज कंट्रोल करायचं होतं, राष्ट्रवादीला स्वतःकडनं देखील डॅमेज कंट्रोल करायचं होतं की राष्ट्रवादीची कोणती अशी भूमिका नाही, राष्ट्रवादीची भूमिका ही संशयास्पद नाही आहे. राष्ट्रवादी ही एक मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या मागे तितकीच ठाम उभी आहे आणि महाविकास आघाडी सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उभी आहे, हे चित्र स्पष्ट करायचं होतं. दुसरी गोष्ट आहे, पार्थ पवार जेव्हा वारंवार पक्षाच्या विरोधातल्या जेव्हा भूमिका मांडतात त्यामुळे पक्षावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यामुळे आपण जर बघितलं तर शरद पवार हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. आज त्यांना अखेरीस सांगावं लागलं की ते जे काही भूमिका मांडतात त्यांच्या मागणीला कवडीची ही जी आहे किंमत नाही आहे. ह्यावरनं त्यांनी हे सांगितलं आहे की पार्थ पवार जी भूमिका मांडतात ती राष्ट्रवादीची एकतर अधिकृत भूमिका नाही आहे आणि त्याला कोणी किंमत देऊ नये. हा जो मेसेज आहे तो सगळ्यांनाच जातो आहे की पार्थ पवारांची भूमिका ही त्यांच्यापुरती आहे. अगदी 2 दिवसापूर्वी जर आपण बघितलं नम्रता, सुप्रिया सुळे यांना देखील जेव्हा विचारलं होतं तर त्यांनी म्हटलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येक जण आपली भूमिका मांडतं आणि पार्थ पवारांनी आपलं व्यक्ती स्वातंत्र्य घेऊन ही त्यांची वैयक्तिक भूमिका मांडलेली आहे. त्याचा पक्षाशी संबंध नाही. कुठेतरी आत्या आहेत त्यांनी सांभाळून घेतलं होतं. परंतु शरद पवारांनी जर आपण बघितलं पहिली चूक झाली होती सुशांत प्रकरणी, त्यानंतर राम मंदिराच्या बाबत जी त्यांनी भूमिका मांडली होती. 2 चुका झाल्यानंतर मात्र आपण जर बघितलं तर शरद पवार हे आजोबा देखील आहेत, सार्वजनिकरित्या फटकारलेला आहे. हा मेसेज जितका शिवसेनेला तितका तो राष्ट्रवादीला दिला आणि तो तितकाच पार्थ पवार यांना देखील देण्यात आलेला आहे. नम्रता. रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर सुद्धा आहेत. देशपांडे सर, विस्तृत चर्चा आपल्याला करायचीच आहे, मात्र शरद पवार यांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया देणं, या सगळ्याचं राजकीय विश्लेषण कसं कराल आपण? नाही, एक निश्चित आहे की पक्षाची भूमिका स्पष्ट होते की मुंबई पोलीस सक्षम आहेत आणि तपास मुंबई पोलिसांकडेच ठेवावा. अशा वेळेस सरकारमधल्याच एका पक्षाचा, ज्या पक्षाकडे ग्रह खाता आहे त्याच पक्षाच्या प्रमुख नेत्याचा मुलगा आज अशी मागणी करतोय सीबीआयची. विरोधकांना आणि जे सीबीआय मागणीचा आग्रह धरतायत त्यांना एक बळ या माध्यमातून मिळतं. दुसरी गोष्ट याच्यामधून आपण लक्षात घ्यायला हवी की ही म्हणजे कोर्टामध्ये जेव्हा महाराष्ट्र सरकारला बिहारला महाराष्ट्रात तपास करण्याचं ज्युरिस्डिक्शन आहे का या संदर्भात चर्चा होते, त्यावेळेस ज्युरिस्डिक्शन विरुद्ध जस्टिस असा एक वेगळा वाद निर्माण होतो आणि अशा वेळेस सरकारमधल्या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा, राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार सीबीआय चौकशीची मागणी करतोय. पक्षाचं म्हणजे सरकारचं नेतृत्व करणाऱ्या पक्षाच्या मुखपत्रातून मुंबई पोलिसांच्या भूमिकेबद्दल किंवा त्यांच्या तपासाबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याच्यामुळे एक ज्याला आपण एलिमेंट ऑफ डाऊट किंवा रिझनेबल डाऊट म्हणतो तो तयार होतो आणि मग कुठेतरी मला वाटतं की जे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करतंय असं जर परसेप्शन तयार झालंय, त्या परसेप्शनला बळ मिळत होतं. त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की शरद पवार यांनी आज स्पष्ट मेसेज दिलाय की आमचा सीबीआय चौकशीला विरोध नाही, पण पार्थ पवार यांनी वेगवेगळ्या प्रश्नावर ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका त्या संदर्भात त्याला कवडीची किंमत देत नाही असं सांगून त्यांनी मला वाटतं जाहीररित्या फटकारून पक्षातल्याही लोकांना आणि शिवसेनेत जे संशयाचं वातावरण होतं की राष्ट्रवादी काही राजकारण तर करत नाही ना या पाठीमागे, त्या संदर्भातही त्यांनी शिवसेनेला योग्य तो संदेश पाठवलाय असं वाटतंय नम्रता. बर, देशपांडे सर तुम्ही सोबत राहाच. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सर सुद्धा आहेत. राऊत सर, घरातल्या कोणावर तरी शरद पवार इतक्या जाहीरपणे तडकलेले, इतके रागावलेले, चिडलेले हे अगदी पहिल्यांदाच पाहायला मिळतंय. काय वाटतं तुम्हाला, असं काय घडलेलं आहे गेल्या काही काळात पार्थ पवार यांच्या भूमिकेने शरद पवार इतके नाराज आहेत? अगदी बरोबर आहे. शरद पवार हे खरं म्हणजे संयमी आहे. ते कधीच असं बोलत नाहीत. म्हणजे यापूर्वी सुद्धा अजित पवारांवर शरद पवारांनी टीका करावी, चिडावं अशा घटना घडलेल्या आहेत. परंतु पवारांनी आपला संयम सोडला नव्हता. यावेळी मात्र त्यांनी आपला संयम सोडला की नाही, परंतु त्यांनी खेळी म्हणून त्यांनी पार्थ पवार यांच्यावर जाहीर टीका केली आणि ती इतकी जहरी आहे की त्यांच्या मताला मी काडीची किंमत देत नाही, ही अतिशय हिणकस अशी भाषा पवारांनी वापरलेली आहे. पवार असं सहसा बोलत नाहीत. त्यामागे नक्कीच त्यांचा काहीतरी हेतू आहे, काहीतरी त्यांचा विचार आहे, हे नक्की आहे. आता आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की पार्थ पवार यांनी अयोध्येच्या मंदिराच्या भूमिपूजनाला बद्दल जेव्हा विधान केलं, त्याला पाठिंबा दिला, त्या गोष्टीला आता आठवडा उलटून गेलेला आहे. सीबीआयच्या चौकशीबाबत त्यांनी मागणी केली, ती गोष्ट सुद्धा 2 दिवसापूर्वी झालेली आहे. असं असताना त्यांनी आज शरद पवार यांनी ही घोषणा पत्रकारांपुढे बोलावं, मला असं वाटतं हे टायमिंग सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि या टायमिंगचा मोठा फटका
हा शिवसेनेला बसू शकतो. कारण शिवसेनेची आतापर्यंतची भूमिका आपण बघितली, शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. उद्धव ठाकरे हे त्या 3 पक्षांच्या आघाडीचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही. परंतु त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना या वादात गोवण्यात आलेले, मी शब्द जपून वापरतोय की गोवण्यात आलेले आहे. अशा वेळी शरद पवार यांनी सीबीआयच्या चौकशीला माझी हरकत नाही असं विधान करणं, हे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये हे सगळ्या एका वेळी आपण बघितलं पाहिजे. आणि तसं बघितलं तर त्याच्यामध्ये खूप मोठे काही आहे असं दिसतंय. पवार जेव्हा चालता चालता एका गाठी मारतात ना, त्या लोकांना बसून नीट सुटत नाहीत. अशी पवारांची खेळी असते की त्यामुळे आता पवारांनी ह्या ज्या गाठी मारलेल्या आहेत या सोडवता पुढचे 15-20 दिवस काय होईल हे कळायला लागेल. एका बाजूला ते म्हणाले की मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे. याचं कारण असं गृह खातं त्यांच्याकडे आहे, त्याच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे. ते स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेले, ते केंद्राचे गृहमंत्री राहिलेले. अशा वेळी त्यांनी पोलिसांची बाजू घेणं हे बरोबरच आहे. परंतु त्याच वेळी सीबीआयची चौकशी करायला माझी हरकत नाही, ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि जस्टिस वर्सेस ज्युरिस्डिक्शन अशा तऱ्हेचा वाद हा सुरू झालेला आहे की नक्की न्याय हवाय की न्यायाची प्रक्रिया हवी आहे, याबद्दलची वाद चालू आहेत. आणि त्यामुळे पवारांनी आता जे बोलणं केलं याच्यानंतर शिवसेना नक्की काय भूमिका घेते. मी जेव्हा शिवसेना म्हणतोय तेव्हा माझी बोटं ही संजय राऊत यांच्याकडे, कारण आतापर्यंत शरद पवारांना काय म्हणायचंय, शिवसेनेला काय म्हणायचंय हे संजय राऊत यांच्याच कडून जनतेला कळतंय. स्वतः उद्धवजी ठाकरे याबद्दल कधी काही बोलत नाहीत, आदित्य ठाकरे काही बोलत नाहीत, शिवसेनेचे अन्य लोक काय बोलतात त्याला काही किंमत नाही. त्यामुळे संजय राऊत आता काय भूमिका घेत आहेत, ते कसं याची स्पष्टीकरण देत आहेत हे अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, आपल्यासोबत संजय आवटे सुद्धा आहेत, ज्येष्ठ पत्रकार. आवटे सर, या सगळ्यामध्ये एक लक्षात घेतलं तर पवारांची इतकी टोकाची, इतकी तीव्र शब्द वापरून आपल्या स्वतःच्याच कुटुंबियांबद्दल आलेली ही प्रतिक्रिया, मला वाटतं हे पहिलाच अशा प्रकारची घटना असावी. मात्र शरद पवारांच्या गृहकलहाबद्दल पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ज्या चर्चा झालेल्या होत्या त्या चर्चा आता पुन्हा एकदा व्हायला लागणार आहात. तुम्ही या सगळ्या त्यांच्या वक्तव्याचं कसं विश्लेषण कराल? नम्रता, अगदी महत्वाचा मुद्दा आहे. मुळामध्ये शरद पवारांच्या ज्या काही प्रतिक्रिया आजवरच्या आपण बघितल्या तर त्या तशा संयत असायच्या. आज मात्र शरद पवार स्वतः इरिटेट झाल्यासारखे किंवा अत्यंत संतापल्यासारखे किंवा एकूणच हा प्रश्न हाताबाहेर चालला आहे असं वाटण्यासारखे होते. तर त्यांची प्रतिक्रिया अशी होती हे नक्कीच महत्वाचं आहे. पण मला स्वतःला असं दिसतंय की मुळामध्ये पार्थ पवारांचं पक्षामधलं स्थान काय आहे हा मुद्दा वेगळा, ते काही नेते आहेत किंवा ते कुठले पदाधिकारी आहेत हा भाग वेगळा. पण मुळामध्ये पार्थ पवार हे लोकसभेचे उमेदवार होते आणि त्यामुळे अत्यंत जबाबदार असा हा नेता आहे पक्षामधला, हे मान्यच केलं पाहिजे. आणि पार्थ पवार जेव्हा अशा प्रकारची भूमिका घेतात तेव्हा ते स्वतःच घेत असतील, त्यांना कोण सांगतं हा मुद्दा वेगळा आहे. पण यापूर्वी जेव्हा अजित पवारांनी या प्रकारचे उद्योग केले तेव्हा शरद पवारांनी प्रत्येक वेळी त्याची सारवासारव करायचा प्रयत्न केला, तो डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र पार्थ पवार जेव्हा हे बोललेले आहेत तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की याचा अर्थ आता शरद पवारांच्या हातातून गोष्टी निश्चित चाललेल्या आहेत का असं वाटण्यासारखी स्थिती आता आलेली आहे. कारण हे नक्कीच आहे की पार्थ पवार जेव्हा बोलतात तर त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीशी निश्चितपणे कोणीतरी आहे. एक म्हणजे शिवसेनेच्या अनुषंगाने जे मगाशी भारतकुमार राऊत सांगत होते की शिवसेनेच्या अनुषंगाने आता जेव्हा हे सगळ्या घटना घडत आहेत तेव्हा शिवसेना जणू काही एकटीच आहे अशा प्रकारे महाविकास आघाडीमध्ये चित्र आहे आणि शिवसेना एकाकी पद्धतीनं हे सगळं फेस करते आहे असं आपण बघतो आहोत. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेच्या सोबत असलं पाहिजे. शरद पवार असं म्हणतायत की हे पार्थ पवार जे बोलले ते चुकीचं आहे, सीबीआय चौकशीला आमचा पाठिंबा वगैरे, हे सगळं बरोबर आहे. पण मुळामध्ये हे सगळं सुरू असताना एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नाही आणि शरद पवार जरी काही सांगू पाहत असले तरी सुद्धा शरद पवारांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी राहिलेल्या नाही असं सिद्ध करणाऱ्या, सूचित करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आवटे सर, कौटुंबिक पातळीवरती कशा प्रतिक्रिया उमटू शकतात शरद पवारांच्या वक्तव्यानंतर, काय वाटतं? तर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आपण पहिल्यांदा बघितली की पार्थ पवार जेव्हा बोलले त्यानंतर त्या म्हणाल्या की हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे, पक्षाचं मत नाही. शरद पवारांनी आता थेटपणे भूमिका घेतलेली आहे. अजित पवार अद्याप काही म्हटलेलं नाहीये. मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधला आणि अगदी पहाटे शपथविधी केला तर त्याच्यानंतरच खरं म्हणजे अजित पवारांवर कारवाई व्हायला पाहिजे होती, त्यांना समज दिली जायला पाहिजे होती. प्रत्यक्षात मात्र अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्री केलं गेलं. याचा अर्थ या प्रकारच्या गोष्टी घडल्या पक्षामध्ये तर शरद पवार सहन करतात किंवा शरद पवार सहन करण्याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत, हा मेसेज पक्षामध्ये अगोदरच गेलेला आहे. आता मला असं वाटतं की जेव्हा शरद पवार आता संताप्त आहेत, बाकी बोलतायत, पण तरीही पार्थ पवारांवर कुठली कारवाई होत नाही. याचा अर्थ असा आहे की एक असं दिसतं आहे की शरद पवारांना हे घडणं चुकीचं वाटतंय, हे मान्य आहे,
पण शरद पवार त्यामध्ये फार काही करू शकत नाहीत. याचा अर्थ मुळात जो मुद्दा आहे, कारण पार्थ पवारांच्या निमित्तानं अर्थातच अंगुली निर्देश जो आहे तो अजित पवारांकडे आहे. त्यामुळे अजित पवारांच्या ताब्यामध्ये पक्ष आहे किंवा अजित पवारच पक्ष चालवतात बरं. असं जे दबक्या आवाजात म्हटलं जात होतं. आणि ते सिद्ध तेव्हा झालं की जेव्हा अजित पवारांनी हे सगळे उद्योग केल्यानंतर सुद्धा अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद देण्याशिवाय पर्याय नव्हता शरद पवारांच्या समोर. बरं. तेव्हा ही चर्चा सुरू झाली, आजतागायत होत आहे. पार्थ पवारांच्या निमित्तानं हे पुन्हा सिद्ध झालंय की अजित पवार वारंवार शरद पवारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतात. आणि नम्रता मला असं वाटतं की आता हे आव्हान देणं आणि हा खेळ फार काळ चालणार नाही, बरं. तर कधीतरी याचा निकाल लागावा लागणार. एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना उभाच राहणार आहे आणि तो निकाल खरंय. लागावाच लागणार आहे. तो निकाल लागल्याशिवाय याच्यावर तोडगा निघणार नाही. अगदी खरंय. धन्यवाद सर आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल. या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेतोय, मात्र कुठेही जाऊ नका, कारण ब्रेकमध्ये आपल्याला ब्रेक नंतर आपल्याला माझा विशेष मध्ये याच सगळ्या विषयावरती चर्चा करायची. या चर्चेमध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सहभागी होत आहेत. पुण्याहून शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे असणार आहेत, भारतकुमार राऊत सर असणार आहेत. या सगळ्यांसोबत एका छोट्याशा ब्रेक नंतर माझा विशेष पाहत रहा एबीपी माझा.